अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण दहीवड्याची रेसिपी घरच्या घरी बनवणार आहे. तर वडा हा कसा सॉफ्ट होतो हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर एक लाईक करा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. दहीवडे बनवण्यासाठी उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. रात्री भिजायला घातलेली आहे. तुम्ही 3 तास किंवा 4 तास पण घातली तरी डाळ चांगली फुलून निघते. अशी डबल क्वांटिटी होते. आता त्यानंतर डाळ वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये डाळ टाकून घेत आहे. आता डबल बॅचमध्ये डाळ वाटून घेत आहे. आता मिक्सरला थोडंसं असं पाणी टाकून डाळ वाटून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी आहे. अगदी मस्त अशी डाळ आपली बारीक झालेली आहे. आता ही एका बाउलमध्ये भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने आपण डाळ काढून घेतलेली आहे. आता त्यामध्येच राहिलेली सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि थोडंसं असं पाणी टाकून सर्व डाळ त्यामध्ये टाकून घेत आहे. आपलं कुठलंही सामान वाया जाऊ नये आणि अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचं. त्यानंतर त्याला 5 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर काय होतं, डाळ अशी हलकी होती आणि थोडं जसं पाणी लागेल अगदी थोडंसं असं पाणी टाकायचं 1 चमचा आणि परत फेटून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ पिठाचं मिश्रण एकदम हलकं होतं. अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे. आता गॅसवर कढई ठेवायची, तेल तापवायला ठेवायचं. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं. तेल तापलं की त्यामध्ये पिठाचे भजी कसं टाकतो त्याप्रमाणे आपण वडे टाकून घ्यायचे आहेत उडदाच्या डाळीचे. आता हे टाकल्यानंतर अगदी तेलाच्या वर असे तरंगतात, म्हणजे आपलं पीठ अगदी हलकं झालेलं आहे. आता तेलामध्ये जेवढं मावेल ना तेवढंच आपण वडे टाकून घ्यायचे आहेत. आता आपण जर गॅस स्लो फ्लेमवर ठेवला ना तर मग हे वडे आहेत ना खूप तेल पिऊन घेतात, म्हणजे खूप तेल असं एक्सेप्ट करतात. मग खूप तेलकट असे आपले उडदाचे वडे होतात. म्हणून गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा. आता एका साईडनी छानपैकी तळले ना तरच दुसरी साईड उलटायची. हे बघा, अशा पद्धतीने. आणि तळताना अगदी त्याचा कलर गोल्डन कलर येतो आणि वरून असे मस्त असे खरपूस असे वडे तळले जातात. हे बघा, अशा पद्धतीने आता मस्त असे तळलेले आहेत हे वडे. आता काढून घ्यायचे आहेत. एका टिश्यू पेपरवर ठेवायचे किंवा एखादी आपली चाळणी असते त्यामध्ये ठेवलं तरी चालतं, कारण तेल त्यातलं नितळलं पाहिजे. आता सगळे वडे आपले काढून घेतलेले आहे आणि तेल परत थंड झालेलं आहे. मग आता तेल थोडंसं असं तापून द्यायचं आहे पुन्हा आणि मग परत दुसरी बॅच आपण वडे टाकून घ्यायचे आहेत.
असेच टाकायचे हलक्या हाताने वडे सगळे टाकून घ्यायचे, जेवढे तेलात मावल तेवढे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेत आहे. हे बघा अशा आता काढून घेत आहे, म्हणजे आपण अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेतलेले आहेत. आता एक बाऊल घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जे तळलेत ना आपण वडे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा वडे पाण्यावरच तरंगले जातात, म्हणजे वडे किती अगदी हलके झालेले आहेत. अगदी मस्त असे आपले वडे बाउलमध्ये आपण टाकलेले आहेत. आता हे 15 मिनटं आता हे आपण थोडेसे हलवून घ्यायचे चमच्याने आणि 15 किंवा 20-30 मिनटं असं झाकून ठेवायचे, म्हणजे ते डबल असे फुगले जातात. हे बघा असे मस्त वडे आपल्याला पाण्याने फुललेले आहेत आणि त्यातलं पाणी असं थोडंसं असं प्रेस द्यायचा, जास्त पण प्रेस द्यायचा नाही, नाहीतर वडे आपले तुटले जातील. हे बघा अशा पद्धतीने त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. हलकेशा हातावर तळ हातावर घ्यायचं आणि थोडंसं असं प्रेस करायचं आणि पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे. दही वड्याला अशाच पद्धतीने वडे करतात. आता आपण त्याला सर्व करायला ठेवायचं आहे. एक डिश घ्यायची, त्यामध्ये आपण पाण्यामध्ये नितळलेला वडे काढून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने सर्व वडे काढून घेतलेले आहेत. आता त्यावर आता पहिल्यांदा आपण गोड दही बनवलेलं आहे, मी गोड दही टाकून घ्यायचं आहे. सर्व वड्यांवर दही पहिल्यांदा टाकून घेत आहे. वड्यांना भरपूर असं दही लागतं. आणि दही करताना थोडं पातळ करायचं, घट्ट नाही करायचं. त्यानंतर त्याच्यावर चिंचेची चटणी टाकायची, गोड आंबट चटणी. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने आपण चिंचेची चटणी टाकून घेतलेली आहे. आता त्यामध्ये हिरवी थोडी चटणी टाकायची. आता जर तिखट लहान मुलं खात असेल तर हिरवी चटणी नाही टाकली तरी चालते, थोडंसं लाल तिखट असं भुरभुरलं तरी चालतं. आता हिरवी चटणीची जरा टेस्ट येते म्हणून हिरवी चटणी टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी एक अर्धा चमचा टोमॅटो केचप टाकलेला आहे, म्हणजे आपल्या दही वड्याला अजून टेस्ट येणार. आता हे ऑप्शनल आहे, जर टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आणि त्याच्यावर मिरी पूड टाकलेली आहे. आणि थोडंसं वरून संदई व मीठ टाकायचं, किंवा थोडं चाट मसाला टाकला तरीही चालतो. मस्त आपला दही वड्याचा चाट तयार होतो. आणि वरून परत दही टाकायचं, सगळ्या बाजूनी दही टाकायचं आहे की नाही. आपण घरच्या घरी मस्त असं दही वडा बनवू शकतो. अगदी पोटभर खाईल इतका आपल्याला सर्व घरातील मंडळींना होऊ शकतो.
काही नाही, साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओचे रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया अशाच नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.